भारत सरकारने नागरिक संशोधन कायदा लोकसभा व राज्यसभेत संविधानिक रूपामध्ये पारित केला। याबद्दल भारत सरकारचं अभिनंदन। तसंच नागरिक संशोधन कायद्याला समर्थन देण्यासाठी नागरिक संशोधन कायद्याची संपूर्ण माहिती देण्यासाठी सभेचं आयोजन विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आलं आहे। रविवार 22 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता व्यंकटेश लॉन येथील परिणयबंद हॉलमध्ये ही सभा होते आहे। अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश येथून धार्मिक प्रताडणा झाल्यामुळे भारतामध्ये आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध व जैन, पारशी, ख्रिश्चन समुदायाच्या लोकांना भारतीय नागरिकत्व देण्याचं यामध्ये प्रावधान आहे। त्यांचं जीवन सामान्य बनवण्यासाठी मानवीय दृष्टीने या कायद्याला समर्थन देणं कर्तव्य ठरतं। त्या दृष्टीने विश्व हिंदू परिषद अमरावतीच्या वतीने राष्ट्रहितार्थ समर्थन सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। या पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट निलेश मारोडकर, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल साहू, विश्व हिंदू परिषदेचे महानगर अध्यक्ष दिनेश सिंग यांच्यासह पदाधिकारी व संयोजक उपस्थित होते। मेरा नाम बंटी पारवानी है। विश्व हिंदू परिषद की जिला मंत्री की मुझ पर जवाबदारी है। आने वाले 22 तारीख रविवार के दिन विश्व हिंदू परिषद बजरंग दल राष्ट्र हित में समर्थन सभा का आयोजन कर रहा है। भारत सरकार द्वारा संविधानिक तरीके से जो नागरिक संशोधन बिल कायदा पास हुआ है उसका विश्व हिंदू परिषद समर्थन करता है और इस समर्थन हेतु इस सभा का आयोजन किया गया है। इस सभा में भारत सरकार का समर्थन व इस बिल की संपूर्ण माहिती के लिए यह सभा रखाई गई है और इसी दृष्टि से आज यह पत्रकार वार्ता यहाँ आपके सामने ली जा रही है। बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशामध्ये शीख, हिंदू, ईसाई, पारशी आणि बौद्ध या धर्मियांवर एक तर धर्मांतरित केले गेले किंवा शरणार्थी म्हणून भारतामध्ये आले, त्यांना या बिलाद्वारे केवळ नागरिकता बहाल करण्याचं बिल आहे आणि ही आपली परंपरा आहे, भारतीयांची परंपरा आहे, जे दुर्लक्षित आहेत, जे प्रताडित आहेत आणि ज्यांना महाभारतीवर विश्वास आहे त्यांना हे बिल संरक्षण प्रदान करते। अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशातून धार्मिक प्रताडणा सहन करून भारतात शरण आलेले आहे अशा लोकांनाच या ठिकाणी नागरिकत्व देणार आहे। तसंच दुसरी जी अमेंडमेंट करण्यात आलेली आहे की पहिले भारतात किमान 11 वर्ष राहणाऱ्या व्यक्तीलाच नागरिकत्व मिळण्याचा अधिकार प्राप्त होता, तो आता 6 वर्ष करण्यात आलेले आहे। केवळ फक्त 3 दुरुस्त्या सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्टमध्ये करण्यात आलेले आहे। ॲक्च्युअलमध्ये सिटिझनशिप ॲक्ट हा 1955 पासून आहे। त्यात वेळोवेळी अनेक सुधारणा करण्यात आलेल्या आहेत। त्या सुधारणाप्रमाणे ही 2019मध्ये सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट पारित करण्यात आलेला आहे। त्यामुळे या कायद्याने कोणत्याही व्यक्तीचा नागरिकत्व जाणार नाही आहे जे भारतात राहत आहे।